उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात मृत्यू तर बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान अजित पवारांच्या विमानाला अपघात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू। अपघात झालेल्या अजित पवारांच्या विमानाचे केवळ काहीच अवशेष शिल्लक। प्रचार सभेला जात असताना बारामतीत लँडिंग दरम्यान मोठा अपघातामध्ये 3 प्रवासी आणि 2 वैमानिक असा 5 जणांचा मृत्यू। तर विमानात मोठा स्फोट झाला होता। आगीनंतर सर्वांचं शरीर जळून फुगलेले होते। प्रत्यक्षदर्शी महिलेची माहिती तर मनगटाला असलेलं घड्याळ आणि गॉगलवरून आम्ही अजितदादांना ओळखलं। प्रत्यक्षदर्शी तरुणाची माहिती। जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून बारामतीला जात होते। बारामतीतल्या दादांच्या 4 प्रचार सभा होत्या। बारामतीत लँड होण्याआधीच विमान कोसळलं। 8:10 अजितदादांच्या विमानानं मुंबईहून उड्डाण केलं होतं तर 8:42 बारामतीमध्ये धावपट्टीजवळच्या उतारावर हे विमान कोसळलं। विमान उतरण्याआधी मोठा आवाज येत होता। अपघाताआधी विमानानं 2 घिरट्या घातल्या, मात्र लँडिंग होण्याआधीच आकाशात आगीचा गोळा होऊन विमान खाली कोसळलं। विमान अपघात झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शींचा हा दावा। अजित पवार प्रवास करत असलेल्या विमान अपघाताची सीसीटीव्ही दृश्य समोर। धडकी भरवणारी ही दृश्य सीसीटीव्हीत कैद। अपघातानंतर मोठा ब्लास्ट झाल्याचंही दृश्यांवरून समोर।